लोकमान्य नगर एकजुटीचा सरकारचा 53 सोसायटीची आयडेंटिटी वेगळी आहे. प्रत्येक सोसायटी कोऑपरेटिव्हकडे रजिस्टर्ड झाली. सरकार बदलत होती तशी धोरणं बदलत होती. म्हणजे एकंदरीत मला हेतूच काय कळत नाही लोकांचा. स्थगिती हटाव, लोकमान्य नगर बचाव. आमच्या राहत्या जागेवर, आमच्या हक्काच्या जागेवर, आमच्या प्रॉपर्टी कार्ड ज्याच्यावर आलेले आहे त्या जागेवर आम्हाला घरे मिळतील. हा एकत्रीकरणाचा जो घाट आहे ना तो थांबवा. आता वेळ गेलेली आहे. सीएम काका आम्हाला आमची घरं बांधून द्या. आमच्या स्वप्नातली घरं आम्हाला पाहिजे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा विशेष कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये आपण एक मुद्दा घेऊन त्या मुद्द्यावरती सविस्तरानं त्याची भूमिका काय, तो मुद्दा काय समजून घेत असतो. आता आपण पुण्याच्या मध्यवर्ती पेठा ज्या आहेत त्यातली नवी पेठ म्हणून एक सगळ्यांना माहिती आहे. आणि या नवी पेठमध्ये लोकमान्य नगर म्हणून एक भाग आहे, वस्ती आहे, मोठी वस्ती, 16.5 एकरच्या क्षेत्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 55 बिल्डिंग आहेत आणि 803 फ्लॅट धारक आहेत. आणि गेल्या 60-65 वर्षापासून इथं लोक राहतात. पण आता ह्या ज्या इमारती आहेत ह्या आता पडझड सुरू आहे, दुरुस्ती फारशी नाही आहे. इथं पाण्याचा प्रश्न आहे आणि अनेक मूलभूत सुविधांचा प्रश्न आहे खरं तर. त्यामुळे या आता विकसित झाल्या पाहिजेत, रिडेव्हलपमेंट याची झाली पाहिजे म्हणून एक प्रक्रिया सुरू झाली होती. म्हाडाकडे हे सगळा म्हाडाचा परिसर म्हणजे ह्या सगळ्या इमारती म्हाडा अंतर्गत उभा राहिलेल्या आहेत. पण आता याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे. आता जी विकसित होण्यासाठी जी परवानगी मिळाली होती, एनओसी मिळाली होती, इथं 4-5 बिल्डर या ठिकाणी काम करणार होते, पण आता त्याला मुख्यमंत्री कार्यालयानं स्थगिती दिलेली आहे. स्थानिक आमदार जे इथले आहेत, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे हेमंत रासने यांनी त्यासाठी एक अर्ज केला होता आणि ही स्थगिती मिळावी म्हणून तो अर्ज होता आणि ती स्थगिती देण्यात आली. नेमकी वस्तुस्थिती काय आणि ह्या सगळ्या भूमिका जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. कारण त्याचं इथले जे रहिवासी आहेत त्यांनी एक आंदोलन केलं आणि त्यांची भूमिका मांडली. आणि या आंदोलकाचं जे नेतृत्व केलं होतं ते ऍडव्होकेट गणेश सातपुते आपल्या सोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. नमस्कार. नेमका हा विषय काय, लोकमान्य नगर पुण्यातले अतिशय तसं म्हटलं तर इथं ज्यावेळेस गृहप्रकल्प नव्यानं होईल हे पुण्याचं अट्रॅक्शन सुद्धा असू शकतं. इतका मध्यवर्ती हा असा भाग आहे. काय नेमकी अडचण आहे, वस्तुस्थिती काय, पुणेकरांना महाराष्ट्राला याच्याविषयी जाणून घ्यायला. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, हे जे लोकमान्य नगर आहे ही म्हाडा कॉलनी बरोबर आहे. ही साधारण 1960-61 दरम्यान ही सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले की 16.5 एकरची ही जागा आहे आणि 16.5 एकरच्या जागेमध्ये लोकमान्य नगर वसाहत वसलेली आहे. त्याच्यामध्ये 1961, 62, 63, 64च्या दरम्यान या जवळजवळ 53 बिल्डिंग या ठिकाणच्या झालेल्या आहेत. इथं 803 म्हणजे सदनिका धारक, बरोबर, सदनिका धारक इथं राहतात. पण ज्यावेळेस ही म्हाडासाठी ही कॉलनी झाली होती त्याच्यामध्ये पूरग्रस्त लोक सुद्धा राहत आहेत इथं. त्यावेळेस मध्यमवर्गीय इथं लोक राहायला आलेली होती. पण त्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस ह्याच आपण कॉलनीला एक भाडेकरू संघ म्हणून होता, लोकमान्य नगर भाडेकरू संघ. परंतु काही वर्षापूर्वी तो सदनिका धारक संघ झाला. या म्हाडामध्ये 53 सोसायटी आहेत आणि 2 नवीन झालेले आहेत, अशा 55 आहेत. 53 सोसायटीची आयडेंटिटी वेगळी आहे. प्रत्येक सोसायटी कोऑपरेटिव्हकडे रजिस्टर्ड झालेली आहे. त्यांना मिळालेला एरिया पण सगळ्यांचा वेगवेगळा आहे. म्हाडाबरोबर ही जी रिकामी जागा मागं दिसतीये त्याचं लीज डीड झालेलं आहे. आणि ही जे आम्ही हे जे फ्लॅट धारक आहे किंवा गाळा धारक आहे तर त्यांना सेल डीड झालेला आहे. म्हाडाबरोबर आमचं कन्व्हेन्स डीड झालेलं आहे. म्हाडाबरोबर या सगळ्या गोष्टी होत असताना ही जी प्रॉपर्टी कार्ड जी नावाचे प्रकार आहे पुणे महानगरपालिकेचं किंवा तहसीलदारांचा, तर प्रॉपर्टी कार्डवर प्रत्येक जी सोसायटी आहे त्याचं नाव आलेलं आहे. म्हणजे आता प्रॉपर्टी कार्डवर आम्ही सेल डीड केलेलं आहे, रिकाम्या जागाचं लीज झालेलं आहे, कन्व्हेन्स डीड झालेलं आहे. ही जागा मी विकू शकतो
पूर्वी ती ट्रान्सफर व्हायची, आता मी माझी विकू शकतो ती जागा. इतकं स्वच्छ असताना सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये मग नियमावली सुरू झाली की हे पुनर्विकास करायचा आहे लोकमान्य नगरचा किंवा म्हाडाचा. हे राज्य सरकारचं धोरण होतं. त्याच्यामध्ये गृहनिर्माण काम करत होतं. सचिन अहिर ज्यावेळेस गृहनिर्माण मंत्री होते त्यावेळेसपासून आम्ही प्रयत्नशील आहे. त्यावेळेसपासून नियमावली तयार करणं चालू आहे आणि ती नियमावली अंतिमतः 2021 ला झाली. फायनल एवढे GR बदलले गेले. सरकार बदलत होती तशी धोरणं बदलत होती आणि त्याच्यामध्ये पूर्ण लोकमान्य नगरच्या 803 कुटुंबाची फरफड होताना मी स्वतः बघितलेली. त्याच्यानंतर तुम्ही नियमावली फायनल केली. नियमावली फायनल झाल्यानंतर इथल्या लोकांनी क्लस्टर करायला सुरुवात केली वेगवेगळी. ते क्लस्टर सुरू करत असताना आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आता जो 6 डेव्हलपर इथं ऑलरेडी आहे ना की त्यांनी कामाला सुरुवात केलेली. आता बिल्डिंग नंबर 42, 43, 44, 45 हे मित्तल डेव्हलपर आहेत. बरं, ते मित्तल तिथे स्वतः राहिला आहे. ते एका सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांनी या 4 बिल्डिंग घेतलेल्या आहेत. आता त्यांच्या बाजूच्या 2 बिल्डिंगचं सुद्धा त्यांचं काम चालू आहे. त्याच्यानंतर 36, 37, 39 जी SPM शाळेच्या म्हणजे SP कॉलेजच्या समोर आहे तिथं देशपांडे डेव्हलपर आहेत. त्याच्यानंतर 34, 35 जी आहे ती या ठिकाणी मानव बिल्डर म्हणून आहेत. त्यांनी 2 बिल्डिंग केलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे जोगळे म्हणून आहेत. त्यांनी 11, 11A आणि 12 या 3 बिल्डिंग घेतलेल्या आहेत. बिल्डिंग घेतलेलं म्हणजे काय, त्यांनी त्या तिथल्या सभासदांबरोबर त्या सोसायटी बरोबर ऍग्रीमेंट केलेली आहे. ऍग्रीमेंट करून काही अप्रुव्हलला म्हाडाकडे आहेत. आता मित्तलांचं बघितलं तर म्हाडाने अप्रुव्हल त्यांना दिलेलं आहे. त्यांच्याकडनं प्रीमियम भरून घेतलेलं आहे. प्रीमियम भरून घेतल्यानंतर NOC दिलेली आहे आणि NOC दिल्यानंतर आता त्यांचं प्रकरण पूर्ण प्लॅन सँक्शनिंग साठी महानगरपालिकेत आला तो सँक्शन होऊन पडलेला आहे. पण हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे थांबलेला आहे. ह्याच्यामध्ये दुसरे एक आहेत आयकॉन म्हणून बिल्डर आहे. बिल्डिंग क्रमांक 1, 2, 3, 4 ही जी बिल्डिंग आहे तिथे आयकॉन म्हणून ढवळे बिल्डर आहेत. त्यांनी सुद्धा हेच आहे, त्यांचं म्हाडाला अप्रुव्हल पडलेलं आहे. मी 17-18 मध्ये स्वतः राहिलाय तिथं. देशपांडे बिल्डर यांच्याबरोबर आमचं ऍग्रीमेंटचं चालू आहे. 9-10 तसंच आहे. अनेक कॉलनी आहेत. आता ही जी बिल्डिंग आहे यांची चर्चा चालू आहे. बऱ्याचशाच बिल्डिंगची त्यांची 2, 3, 4 बिल्डिंग एकत्र येऊन चांगली क्लस्टर उभी राहत आहे. आणि याच्यामध्ये इंटरेस्ट काय, म्हणजे आता ह्याच्यामध्ये पुढे गेला असेल, NOC मिळेपर्यंत गेलेलं आहे. अगदी प्लॅन सँक्शन तुम्ही म्हणता की महापालिकेमध्ये प्लॅन सँक्शन होऊन पडलेले आहेत. तर इथपर्यंत जर गेला असेल तर मग हे थांबवण्याचं कारण काय असू शकतं? आता तुम्हाला एक सांगतो, नाही आता त्यांनी जो अर्ज दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे आपल्या स्थानिक आमदारांनी की एकात्मिक विकास करण्याच्या कारणास्तव याला स्थगिती द्यावी. म्हणजे वेगवेगळं जे डेव्हलपमेंट होऊन जे होणार त्याला स्थगिती द्यावी आणि एकात्मिक प्रारूप आराखडा तयार करून त्याची डेव्हलपमेंट करावी असं त्यांचं. आता मला काय म्हणायचं माहितीये का की हा जो आहे हा 2009 पासून नियमावली होतीये. 2009 पासून मग त्याच्या वेळेस काँग्रेस होतं, राष्ट्रवादी होतं, आता 14ला भाजपचं सरकार आलं. मग 2009 पासून ते 25 पर्यंत तुम्हाला हा एकत्रीकरण एक मोठा क्लस्टर करावा, छोटे क्लस्टरपेक्षा मोठा क्लस्टर केला तर बेस्ट होईल. हे का सुचलं नाही याचा प्रयोग इथे SSK नावाचा एक डेव्हलपर आहे. त्याच्याकडे 10-12 बिल्डिंग आहेत. त्यांचे बोर्ड पण आमच्या इथे लागले. ते सुद्धा गेले 5 ते 6 वर्ष प्रयत्न करतायत लोकमान्य नगर एकत्रीकरणाचा. बरोबर आहे, पण ते लोकांना नको आहे. आणि लोकांना ते नको असताना तुम्हाला मी सांगतोय समोर जे एक पुणेच्या डेव्हलपर आहे त्यांच्याकडे 15 नंबर बिल्डिंग आणि 53 नंबर बिल्डिंग ती त्यांच्याकडे आता आहे की आता ती रिडेव्हलपमेंटची प्रोसेस चालू आहे. म्हाडाला त्यांचा प्रस्ताव पडलेला आहे. पण त्यांनी जी 2 बिल्डिंग आहेत ना तिथल्या म्हाडाने त्यांना NOC देऊन बिल्डिंग उभी राहिली. एक मोठा टॉवर उभा राहिलेला आहे आणि तो टॉवर उभा राहिलाय आणि त्या टॉवर मध्ये जी लोक राहत होती 18, 36 आणि काही नवीन लोक आले असतील त्यांना दिवाळीला पोझिशन मिळत आहे. मग आता कुठलं एकत्रीकरण ते याच्यामध्येच होतं. ह्याच्यामध्ये ते लोकमान्य नगरचेच आमचे 36 लोक आहेत तिथं. आज ते दिवाळीमध्ये शिफ्ट होत आहेत. त्यांचा मोठा टॉवर झालाय. तुम्हाला दाखवतो मी. आता मित्तलांची इथं पत्रे पडलेले आहेत. ऑलरेडी 51 काहीतरी 50-51 नंबरची बिल्डिंग आहे ना आमची. 15 वर्षापूर्वी सोसायटीने स्वखर्चाने डेव्हलप करून ती बिल्डिंग उभी आहे सुंदर. ती लोक तिथं राहत आहेत आणि मग कुणाला काहीतरी वाटणं आणि त्यांनी हे म्हणणं की आपण एकत्रीकरण करू. तर मला म्हणायचं की एकत्रीकरण ह्या विषयावर ऑलरेडी लोकमान्य नगरमध्ये चर्चा झालेली आहे. त्याचा किस पडलेला आहे आणि लोकमान्य नगर एकत्रीकरणासाठी
एकत्र यायला मागत नाही. बरं, त्यांचं म्हणणं आहे की एकत्रीकरण कशा करता हा घाट, आणि आता मला का सुचलंय, म्हणजे जे कोणी आता हे या ठिकाणी जे देवेंद्र फडणवीसांनी एक सही केलेली आहे आणि हे जे लेटर हेड आहे ते हेमंत नारायण रासने यांचं आहे. मला एक सांगा, यांना ह्या गोष्टीची पार्श्वभूमी तरी आहे का? या ठिकाणी मुक्ता टिळक आमदार होत्या, बरोबर आहे. ह्याच्या आधी गिरीश बापट आमदार होते, बरोबर. आणि लोकमान्य नगरचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे, त्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या प्रयत्नांना शेवटी यश आलेलं आहे. एक टॉवर आमचा उभा राहिलेला आहे आणि आमची 36 लोक आता नवीन घरामध्ये जात आहेत. येणाऱ्या काळामध्ये ही जी 72 लोक आहेत, 54 आणि तिकडची 12 18, ती जी लोक होती ती 72 लोक सुद्धा त्यांना 2-3 वर्षामध्ये नवीन घरात जाणार होती. शिफ्ट झालीत लोक. 15 नंबरची तर बिल्डिंग शिफ्ट झालेली आहे. ह्याच्यामध्ये जी आता जी बिल्डिंग बोला ना 42, 43, 44, 45, त्यातल्या 2 बिल्डिंग त्या धोकादायक आहे. महानगरपालिकेने म्हाडानी पत्र दिलंय त्या सोसायट्यांना की तुम्ही तुमची बिल्डिंग खाली करा, कुठल्याही मिनिटाला पडू शकते ती बिल्डिंग. बरोबर. आणि जीव मुठीत घेऊन तिथं काही काही लोक राहत आहेत आणि सिनियर सिटीजन आहेत. बिल्डिंगच्या तर तुम्ही अवस्था बघितल्या तर 42 नंबरची बिल्डिंग तर तिरकी झालेली आहे, पाया खचलेला आहे. आता तुम्हाला मी काही व्हिडिओ दाखवेल किंवा आता पाऊस पडतोय म्हणून घरामध्ये स्लॅब पडताय तो. तिथे एक महिला काल सांगत होत्या की आमच्या घरामध्ये भला मोठा स्लॅब पडला आणि गादीवर पडला, नशीब कोण झोपलेलं नव्हतं. तिथल्या एक आमच्या 17 नंबर बिल्डिंग मधल्या महिला बोलल्या की माझा मुलगा वाकला आणि त्याच्या माग तो स्लॅब, भले मोठं सिमेंटचा स्लॅब पडला, नशीब तो पुढे वाकला ना तर त्याच्या डोक्यावर पडला असता. किती खर्च कराय बिल्डिंगला. आता त्या अवस्था बिल्डिंगच्या बघितल्या इतक्या वाईट आहेत आणि आता तुम्ही एकत्रीकरणाचा घाट घालायचा काय हेतू आहे? कुठले प्रॉब्लेम आहे तिथं? इथं मैदान नाही, मैदान आहे, मोठं गार्डन आहे, आम्हाला आजूबाजूला शाळा नाहीयेत. अरे एसपीएम शाळा आहे, नुमोवी शाळा आहे, चारही बाजूने या लोकमान्य नगरला शाळा आहे. कुठल्या शाळा करता इथं? ही शाळाच थांबवा. म्हणजे एकंदरीत मला हेतूच काय कळत नाही ह्या लोकांचा. म्हणजे लोकमान्य नगरचा विकास करायचा आहे का 18.5 एकर ती काय 16.5 एकरवर माझं लक्ष आहे. ही शंका तर लोकांनी मला बोलून दाखवलेली आहे. लोक बोलतायत. परवा दिवशी एका तिथं ललवानी म्हणून एक जण आहे, ते बोलले मी आयुष्यात पहिली माताची सुरुवात मी ह्या लोकांना हे केलेलं आणि आज मला हीच लोक माझ्या घराची अडचण करतायत. आता लोकांचं म्हणणंच आहे की सगळी ती हटाव, लोकमान्य नगर बचाव. आम्ही आता ह्याच्या करताय ना पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीने हे केलेली आणि पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही हे सगळं करतोय. ह्याच्या आधी आम्ही म्हाडाचे जे अध्यक्ष आहेत शिवाजीराव आढळराव पाटील, साकोरे सीईओ आहेत, त्यांना पण भेटलो ना आम्ही. आता मुरलीधर मोळांना भेटणार आहे. सीएमची वेळ मागतोय आम्ही. सीएमला काही मंडळी भेटलेली होती, सीएम वेळ देतो म्हणलेत. तुमचा विषय आमचा विषय त्यांनी समजून घेतला. ते वेळ देतो म्हणण्याला 1 महिना होऊन गेलेला आहे आणि स्थगिती मात्र मे महिन्यामध्ये, बरोबर ना, 14/5/2025 पासून ती स्थगिती तात्पुरती जरी असली तरी 5 महिने होऊन गेले ना. आता मला 4-5 महिने तर झालेच ना. आता हा महिना किती आहे? 8वा आहे. 3 महिने होऊन गेले. 3 महिने आम्हाला अडकवून ठेवलेला आहे. म्हणजे ह्याचा उद्देशच काय मला कळत नाहीये. आणि आता वेळ गेलेली आहे तुमची. आता नेमकी काय भूमिका आहे? म्हणजे आता तुमच्या लोकमान्य नगर कृती बचाव समिती, आता आमचं म्हणणं एक आहे, जागा आमची आहे, लीज डीड झालेलं आहे. म्हाडाचं लीज डीड आहे, अनब्रेकेबल लीज डीड आहे, बरोबर आहे. कन्व्हेन्स डीड झालेलं आहे, सेल डीड झालेलं आहे, प्रॉपर्टी कार्डवर आमची नावं आहेत. आमचं म्हणणं आहे आम्हाला आमच्या जागेवर मग 2 बिल्डिंग एकत्र येतील, 4 बिल्डिंग एकत्र येतील, पण त्यांना क्लस्टर 4-4 बिल्डिंगचं, 2-2 बिल्डिंगचं, ज्याप्रमाणे तुम्ही नियमाने ठरवलेलं आहे त्या नियमामध्ये त्यांना करू द्या, बरोबर आहे. आणि आमच्या राहत्या जागेवर, आमच्या हक्काच्या जागेवर, आमच्या प्रॉपर्टी कार्ड ज्याच्यावर आलेलं आहे त्या जागेवर आम्हाला घर मिळू द्या. हा एकत्रीकरणाचा जो घाट आहे ना तो थांबवा. आता वेळ गेलेली आहे. टॉवर ऑलरेडी झालेला आहे. तुम्ही पैसे म्हाडाने भरून घेतलेले आहेत, एनओसी घेतलेली आहे, प्रीमियम घेतलेला आहे आणि आता प्लॅन सँक्शन होऊन बिल्डिंग होते. तर आता त्या 4 बिल्डिंग होऊ द्या. ही स्थगिती उठवा. स्थगिती आम्ही काल जे पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीने बोलवले, स्थगिती हटाव, लोकमान्य नगर बचाव. मग आम्हाला आमच्या ठिकाणी करू द्या. एकत्रीकरण होणार नाही. एकत्रीकरणामध्ये कुणाचे फायदे असतील थोडे फायदे बाजूला ठेवा. लोक 803 कुटुंब आहेत
त्या कुटुंबासाठी तुम्ही हे करू नका. माझं म्हणणं हे करत असताना ऍटलिस्ट तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत, तुम्ही ठरवलेल्या आहेत, का गृहीत धरता? तुम्ही विचारायला तर यायचं होतं, बघायचं तरी इथं की बाबा आता कुठपर्यंत गेलोय, लोकांचं मत काय. लोकांचं मत घ्यायचं नाही, काही नाही घ्यायचं, मला वाटतंय, आणि मी पत्र द्यायचं, त्याच्यावर स्थगिती आणायची, आणि मग एकीकडे म्हणायचं मला विकास करायचा. कुणाचा विकास? इथले काही नागरिक त्यांना अप्रोच झाले असतील. झाले असतील, बरोबर आहे. पण माझं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये या 53-54 बिल्डिंग मध्ये ऑलरेडी 32 ते 34 बिल्डिंग पुढे गेलेले आहेत. त्याचे करारनामे झाले डेव्हलपर बरोबर. काही आता चर्चा चालू आहेत. माझं म्हणणं क्लस्टर होऊ द्या ना, छोटी छोटी. एकदम एवढा अखंड क्लस्टर करायला वेळ वाया जाईल. त्याच्यावर कायदेशीर काही गोष्टी झाल्या, उद्या तर ही घरं पडायला लागलेली आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट 4-4 बिल्डिंगची झालेली आहेत. म्हणजे ह्या सगळ्या एकत्रीकरण करायचं का वेगवेगळं बांधायचं, ह्या सगळ्या चर्चेच्या गुराळामध्ये हे बिल्डिंग खाली पडते. अरे मला म्हणायचं बिल्डिंग खाली पडली तर जीवित हानी होईल. डोंबिवलीला तर एक प्रकार झालेला आहे. डोंबिवलीमध्ये एक बिल्डिंग खचली आता, नशीब कोण राहायला नव्हतं तिथं, जीवित हानी झाली नाही. मग तुम्हाला जीवित हानी झाल्यावरच तुम्ही बाजूला सरकणार आहात का? अरे त्या बिल्डिंग पण म्हणतायत रे आता मला नवीन उभं राहू द्या, कुणीतरी सुरुवात केली, मला पटदिशी उभं राहू द्या, मला नाही आता या लोकांचा भार झेपत, मी थकले आता, मला 65 वर्षाची मी झालेली आहे आणि मी लोड बेरिंग मध्ये आहे, मला कॉलम नाही आहेत, माझं आयुष्य फार छोटं आहे. ती लोकांना पण हे करतीये की तुम्ही आता रिकामी करा मला, मी तुम्हाला झेपलंय, बरेच दिवस भार सोसला तुमचा, आता मी मारायला लागले, माझ्याबरोबर तुम्ही नका मरू. आणि ह्या अवस्थेमध्ये हे कोणतरी असं म्हणतंय, म्हणजे खरंच या लोकांना करायचंय काय? लोकांसाठी करायचंय का यांचे काय? आता लोकांनी यांच्या हेतूवर प्रश्न तयार केले. त्यांनी ह्याच्यामध्ये गांभीर्याने विचार करावा. मी मुख्यमंत्र्यांना एक नम्र विनंती करतो, या प्रकरणामध्ये तुम्ही इथली लोक जी आहेत ते बिल्डिंग 65 वर्षाचे झालेले आहेत आणि लोक 70 वर्षाची 75 वर्षाची झालेली आहेत. काल 4थी पिढी एक छोटी मुलगी इथं आलेली होती काळी पट्टी बांधून, आणि ती बोलत होती की सीएम काका आम्हाला आमची घरं बांधून द्या, आमच्या स्वप्नातली घरं आम्हाला पाहिजेत. तर कृपा करून मुख्यमंत्र्यांना नम्र विनंती आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाहीये. हे 803 कुटुंब आहे, जो 2-2.5 हजार लोक इथं राहत आहेत आणि त्यांच्या घराचा प्रश्न आहे. एक भीती वाटते की एखादी जरी बिल्डिंग काय ढासळली त्याच्यानंतर आपण तातडीने काय करणं, याच्यापेक्षा आत्ताच लोकांचं काम सुरू केलेलं आहे, लोकांनी लोकांच्या स्वप्नातली घरं बघायला सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये व्यत्यय आपल्याकडनं येऊ नये किंवा आपल्या कुणाकडनं येऊ नये, एवढी काळजी, एवढी विनंती. आणि ही विनंती आहे की स्थगिती हटवा आणि आम्हाला आमचा पुनर्विकास करू द्या. धन्यवाद. आपण बघितलं हे लोकमान्य नगर, जे हे 16.5 एकरची जागा आहे, 803 कुटुंब इथं राहत आहेत, म्हणजे 803 फ्लॅट आहेत इथं. आणि या सगळ्याचा एकत्रित विकास करायचा की ज्या ज्या सोसायट्यांना असं वाटतं की त्यांचं एकत्रीकरण 2-3 बिल्डिंगचं करून एकत्र बांधायचं का, असा इथल्या सगळ्या नागरिकांचा विषय आहे. त्या संदर्भात त्यांची स्पष्ट भूमिका देखील आहे आणि या संदर्भात त्यांनी काल आंदोलन केलंय. आता ते संबंधित जे अधिकारी आहेत, पदाधिकारी आहेत आणि मुख्यमंत्री स्वतः यांच्याही भेटीसाठी ते आतुर आहेत आणि हा सगळा प्रश्न त्यांच्यापर्यंत ते मांडू इच्छितात. या संदर्भामध्ये शासन असेल, सरकार असेल, यांनी सामोपचाराने इथल्या लोकांना गृहीत न धरता त्यांच्याशी चर्चा करून हा जर विषय सोडवला तर हा विषय लवकर मार्गी लागेल आणि एखादी दुर्घटना त्याच्यामुळे टळू शकते, जीवितहानी वाचू शकते, आर्थिक हानी वाचू शकते. एकदा घटना घडल्यानंतर पुन्हा काय करण्यामध्ये म्हणजे पुन्हा तर ते होईलच, परंतु तोपर्यंत जर काही लोकांचे जीव गेले तर ते परत येऊ शकणार नाही. आपण या संदर्भात ज्या घडामोडी होतील त्यावरती लक्ष ठेवून असू आणि त्या तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवत राहू. तोपर्यंत फॉर द पीपल न्यूज चॅनल असंच पाहत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.